आपली गोष्ट आहे सन 2019ची। तेच वर्ष जेव्हा सांगलीत महापूर आला होता आणि तेच वर्ष जेव्हा आमच्या इंजिनिअरिंगचं फर्स्ट इयर संपलं होतं। सेकंड इयर सुरू होणार होतं पण पूर येणारे कळलं आणि कॉलेजच्या डेट्स पुढे ढकलल्या। पूर आलाही आणि असं आला की सांगलीला कितीतरी वर्ष मागं घेऊन गेला। सांगलीचं आर्थिक नुकसान तर झालंच पण कृष्णाकाठचे सांगलीच्या मेन बाजारपेठेतले कित्येक लोक पुरात अडकून पडले होते। अख्ख्या महाराष्ट्रातून मदतीचे हात वेगवेगळ्या धनधान्याच्या रूपाने सांगलीपर्यंत पोहोचत होते पण त्या अन्न पाण्याला पुरात अडकलेल्या आपल्या बांधवांपर्यंत पोहोचवण्यासाठी मदतीचे काही हात गरजेचे होते। आमच्या कॉलेज समोरच RSSचा कॅम्प लागला होता। तिथं पूरग्रस्तांसाठी जेवण बनवलं जात होतं पण ते फूड पोहोचवण्यासाठी त्यांना गरज होती व्हॉलंटियरची। म्हटलं आपण कधी यशाच्या कामाला येणार आहे। विशाल, रोहित, संजय, प्रथमेश आणि आकाश सोबत कॅम्पला गेलो। तिथं त्यांनी इन्स्ट्रक्शन दिल्या, त्यांची माणसं आमच्या सोबत दिली। सगळं सामान टेम्पोत भरलं आणि घेऊन आले या पॉइंटला जिथनं पुढे गाड्या जात नव्हत्या। इथनं पुढे आमची खरी कसरत लागली कारण खाली काही दिसत नव्हतं। अचानक खोल गटार यायच्या, पाय तारे ताडकायचे, जखमा व्हायच्या, गाळात फसायचो। असंही वाटायचं की मागं जाणं शक्य नाहीये पण या अन्न लोकांपर्यंत पोहोचवायचं होतं। मदत पोहोचवताना काही ठिकाणी पाणी आमच्या